साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। शेवगाव विधानसभा मतदारसंघात कमळ पुन्हा फुललंय। शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी वाजली पण सर्वत्र आवाज घुमलाच नाही, तर अपक्ष किटलीचा अर्ध्यावरती प्रवास थंडावला। मतदारसंघामधील तिरंगी लढतीमध्ये भाजपचे आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक करत आश्चर्याचा धक्काच दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा पराभव त्यांनी केला। अपक्ष उमेदवार चंद्रशेखर गुले पाटील यांना तालुक्यामधनं अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय। यामुळे यंदा शेवगाव पाथर्डीमध्ये बदल होणार ही केवळ चर्चाच ठरली। मतदारसंघात सुरू असणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आमदार राजळे यांनी मतदारसंघावरील पकड कायम ठेवली आहे। पहिल्यांदा आमदार झाला, पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? आज खूप आनंद झालाय। तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, सर्व मित्र पक्ष या सर्वांनी खूप मेहनत केली, खूप काम केलं, प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचलं। आणि शेवटी मला वाटतं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी जे सरकारने शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी जे निर्णय घेतले, मला वाटतं हे सगळं श्रेय हे महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांना, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, बुथच्या कार्यकर्त्यांना मला वाटतं। या पुढच्या काळात मतदारसंघात गेल्या 10 वर्षामध्ये बरीचशी भरीव कामं किंवा राहिलेली कामं केलेली आहेत। भविष्यात रोजगार निर्मिती असेल, MIDCचा प्रश्न असेल, शाश्वत पाणी शेतीसाठी यावर काम करण्याचा ठिकाणी प्रयत्न केले जाईल। निवडणुकीच्या काळात विरोधकांनी आरोप केले, त्या आरोपांना तुम्ही कसं उत्तर देणार? आगामी काळात कशा पद्धतीने काय असेल विकासाच्या आणि कामाच्या माध्यमातून उत्तर देईल। संदीप देहाडरायसी 24 तास शेवगाव। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।